एका फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार थांबले. त्यांना विलंब झाला, रात्र झाली, मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि हा जो टाइम गेलाय हा विमानाने जाऊन कव्हर करण्याचा प्रयत्न अजितदादांद्वारे झाला आणि विमान अपघातात त्यांचा जीव गेला. मात्र ही जी फाईल होती ही शेतकऱ्यांच्या संदर्भातली होती. सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. 27 तारखेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्थात कॅबिनेट संपन्न झाली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील मंत्रालयातील कामं असतील, मुंबईतील इतर भेटीगाठी असतील, ह्या ते उरकत होते आणि ते सर्व करत असताना संध्याकाळ झाली होती. त्यांचा ताफा बाय कारने पुण्यासाठी जाण्यासाठी सज्ज होता आणि त्या ठिकाणी त्यांनी जी शेतकऱ्यांच्या धान खरेदीची फाईल आहे त्याच्यावर सही करण्यासाठी थांबले. फाईल यायला उशीर झाला, त्याच्यामुळं थांबले, भरपूर वेळ थांबले. मग नंतर त्या फाईलवर सही केली आणि त्यांनी निर्णय बदलला की आता एवढ्या रात्री कारनं गेल्यापेक्षा मी आता आराम करतो आणि सकाळी प्लेननं बारामतीला जातो. त्यांनी त्यांचे ड्रायव्हर असतील, इतर अधिकारी असतील यांना सांगितलं की तुम्ही आता कार घेऊन तिथे पोहोचा, मी सकाळी विमानानं पोहोचतो. आणि अशा पद्धतीचा जो घटनाक्रम झाला आणि त्या घटनाक्रमामध्ये जी शेवटची सही त्यांनी केली ती शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात केली. आता ती काय होती तर मी जे लेटेस्ट अपडेट घेतल्या त्यानुसार 31 जानेवारी पर्यंत धान खरेदीच्या नोंदणीची मुदत वाढवली अशी जी माहिती आहे. कदाचित त्या संदर्भातली ती फाईल असेल धान खरेदीच्या संदर्भातली, तर ती 31 जानेवारी पर्यंत दादांनी मुदत वाढवली होती. त्या संदर्भातल्या त्या फाईलवर सही केली आणि ती फाईल तयार होण्यासाठी किंवा त्या मीटिंगसाठी रात्र झाली म्हणून मुक्काम पडला. आणि आपल्याला जो हा आपला वेळ वाया गेलाय तर हा वेळ आपल्याला कव्हर करायचा असेल तर आता इथं रात्रभर आराम करून सकाळी प्लेननं आपण लवकर पोहोचू, ताफा आताच निघेल, अशा पद्धतीने त्यांचं नियोजन होतं. मात्र काळ आणि वेळ दोन्ही आला होता आणि फाईलवर सही असेल किंवा इतर गोष्टी असतात ह्या निमित्त मात्र असतात. जाण्याची वेळ ठरली होती आणि त्या वेळेला दादा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. महत्वाची गोष्ट मला ही नमूद करायची आहे की आम्ही शेतकरी चळवळीमध्ये प्रचंड टीका जर कोणावर केली असेल तर ती म्हणजे अजित अनंतराव पवार या व्यक्तीवर केलेली आहे. आणि ते जे शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेत होते किंवा काही सेंटेन्स त्यांचे आलेले, काही गोष्टी बोलत होते त्याच्यावरनं ते टीकेचे धनी बनत होते. मात्र कर्जमाफीचा विषय त्यांनी जसा झटकून टाकला होता त्याच्यानंतर सुद्धा प्रचंड त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या हे लक्षात सुद्धा आणून देण्यात आलं की याचा फटका वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बसतो आहे. मग त्यानंतर त्यावर त्यांनी नरमाईची भूमिका सुद्धा घेतली होती. आणि अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल जेव्हा वाजलं त्यावेळेस अजितदादांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची जी समिती नेमलेली आहे त्या समितीची अहवाल त्याच्या आधीच मार्च मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, मी स्वतः अर्थमंत्री आहे आणि मी त्यामध्ये त्यासाठी तरतूद वगैरे करण्यासंदर्भातली दादांनी वाच्यता केली होती. अनेक लोकांना हे खोटं वाटेल तर याच्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत. त्या पुराव्यासह मी लवकरच व्हिडिओ करणार आहे. म्हणजेच काय की एकनाथराव शिंदे तर म्हणत होतेच, फडणवीस साहेब म्हणत होतेच, पण अजित पवारांनी मध्ये खोडा घातला होता. तर अजित पवारांनी सुद्धा नंतर मी अर्थमंत्री आहे, मी तरतूद करणार आहे, त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं होतं. त्याच्यामुळं अजित पवार हे कर्जमाफीच्या विरोधात नव्हते, ते फेवरमध्ये होते आणि ते त्या संदर्भात निर्णय घेणार होते. अजित पवारांचा एक स्वभाव होता, जे बोललं ते केल्याच गेलं पाहिजे, नुसतं आश्वासनं देऊन पोकळ वाफा तोंडाच्या गमवायच्या नाहीत आणि त्यातनं लोकांना मूर्ख वेड्यात काढायचं नाही, हे अजित पवारांचं धोरण होतं. त्या पद्धतीने ते काम करत होते आणि जाता जाता सुद्धा ते शेतकऱ्याच्या धानाच्या फाईलवर सही केली आणि नंतर त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला. अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.